नमस्कार, मी श्री. खूप एक वर्षानंतर परत ब्लॉगमध्ये आलो. आता ब्लॉग काढण्याचं कारण म्हणजे परत आपली पदयात्रा निघते. सो पदयात्रा अक्कलकोटला जाणार ठाण्यावरून. तर आता मी आहे शहाडला, मित्राकडे स्टे राहिलेलं, मित्राचंच घर आहे. तर आता इकडनं निघतोय. आता वाजलेत 8 वाजलेत. टाईम झाला आहे 8 वाजता मठात पोहोचत होतं, पण आता निघतोय 8:30पर्यंत पोहोचलो मठामध्ये. आता परत आपल्याशी ब्लॉग येतील, ते नक्की बघा. असं वाटते तर बघा, तुम्हाला आवडतीलच. आवडले की नक्की लाईक बिक करा. जाऊन पुढे बघू कसं काय असेल. आपले सगळे मित्र वगैरे येतील आता तिकडून, आणि इकडं त्यांचा वेळ दाखवण्यासारखे ना अशा झोपेतून उठलेले आहेत आता. तर आपण भेटू पुढे. चला, हाट स्टेशनला आलोय. स्टेशन इकडनं आता तिकीट काढणार ठाण्याचा आणि पटकन निघणार. तिकडून डायरेक्ट मठामध्ये. फायनली मठामध्ये पोहोचलो आणि आता फुल पब्लिक आहे इकडे. आपले मित्र वगैरे काय भेटलेत ना, त्यांचा फोन आहे, ते बघू. ठीक आहे. श्री स्वामी समर्थ. काय कसे सगळे चला आपण पुढे बघू. ठीक आहे. फायनली मित्र भेटलेले आहेत आपली. तर आता हे बघा इकडे मम्मी कशी खाते. सागर भाई, तुमचा कुर्ता कुठे आहे? कुर्ता कुठे आहे? तो भेटला ना, अरविंद पण भेटला. अजून पालखी काय निघाले नाही, आपण पुढे बघू. पण तुम्ही बघितलंच असेल पालखी निघालेली आहे. ठीक आहे, तर पालखी दाखवतो आपण. आपली पालखी निघाली. जाम आहेत एक्स्ट्रा. आता येत नाही, हा कल्टी मारतात. नाही सध्या थकला विचार थकला आपण. तर आता पुढे बघू कसं काय असेल. आता नाश्ता विश्ता पाणी. ठीक आहे, चला. तर अजून प्रॉपर निघालं नाही, म्हणजे मंदिर वगैरे आहे करून थोड्याच वेळात मेन रोडला वगैरे लागू आणि मग निघू. ठीक आहे. अजून एक मंदिर आहे, त्याचा पुढे भेटू. फुल नाश्ता करून आता फायनली निघालोत आम्ही. खूप सारे पब्लिक पुढे पण गेलेले आहे आणि आता आम्ही पण चाललो आहे. हळूहळू चाललो आहे. जरा रबाळेपर्यंत आपलं जेवणाचं होल्ड आहे आणि त्याच्यानंतर पुढे पनवेल डायरेक्ट. आता बघू काय काय असेल. ठीक आहे, चलो. श्री स्वामी. आपल्या मागच्या लोकेशनवर पोहोचलेलो तेव्हा पण मंदिर बंद होतं आणि आता पण मंदिर बंदच आहे. काय माहिती त्याचं काय आहे.
हे मागच्या टायमाला पण मागच्या वर्षी पण मंदिर बंदच होता आणि आता पण मंदिरं बंद आहे. सो बघू आम्ही आलो, सवय माहितीच असेल 5 सालाची. सगळ्यात पहिले आलो आणि पुढे थांबलो. तर बघू इथनं काय घेऊ आणि मग डायरेक्ट तिकडे पुढे जाऊ. चला तर आता आपल्याला इकडे सेवा मिळाली. सो आता निघतं. बघा केवढा मोठा टिकाला आहे. तर मोसंबीवाला आहे, सगळ्यांचा घेऊन चाललाय. आम्हाला काय खाऊन वगैरे नाही देत, नाही असं ठेवायला दिलंय. दादा आले, हे दादांची गाडी आहे. आज चला वाचत त्याला मोसंबीला, मोसंबी बोलते यायला. तर मी एक स्ट्रॉबेरी खायला. हां सो चला आता आपण निघू पुढे जायला. आता मगाचपासून जाऊ जेवणाच्या होल्डवर राहू बोलून जेवणाच्या आधीच एवढे स्टॉप झाले. आता जेवणाच्या स्टॉपलाच थांबवायचं. चला पुढे बघू. गेला आता फायनली पोहोचलो आम्ही जेवणाच्या लोकेशनवर. आता जेवण कशी लांब झालं. आम्ही 3 जण आहेत, ते बाकी जरा हळूहळू चालत आहेत. सागर पण हां पहिल्या दिवसात त्रास नको. सागर पण माझ्यासोबत होता पण आता तो थोडा हळूहळू येत आहे, बोलत चालत येतो आहे. तर आता आम्ही पोचलो. जाम ऊन लागलं आहे. कसं वाटतंय मला सांग, कसं आल्यासारखं वाटतं. त्या अरविंदचा डायलॉग स्वर्गात आल्यासारखं वाटतंय. हा लोकेशन. आता आपण भेटू पुढे. ठीक आहे, जेवण वगैरे करू आणि निघू. थोडं भजन पण घ्यायचं. हे का आले, भजन वगैरे करू आणि मग मस्त की परत चालले पहिले चालले ते. ठीक आहे मग पुढं कंटिन्यू करू. आता पंगतीमध्ये बसतोय आणि आता पुढे बघू आता कसं काय असेल. ठीक आहे, चला जेवण वगैरे काय असेल मी दाखवतो. स्वामी समर्थ महाराज की जय, की जय, हरी माता की जय, दादा की जय, जय जय महाकाली महासत्तू ओम माता की जय, जय जय. आता जेवणाला सुरुवात करू. श्री स्वामी. जस्ट जेवण वगैरे झालं आणि आता निघालोय पुढच्या टप्प्याला पनवेलला. आपला होल्ड आहे. जेवल्यानंतर हे मग अशी घेतलं होतं ते आता पिकत आपले गेले पुढं म्हणजे आपल्यासोबतच चालत आहेत. आता बघू किती त्रास होत आहे किती नाही काय ते काय. स्वामींना पाया पडलं. स्वामी जिकडे तिकडे स्वामीच असतात. सो आता पुढे बघू कसं काय असेल ते. मधी ना कोण ना कोण सेवा देणारच. ठीक आहे, मग चला पुढे बघू. श्री स्वामी. आत्ताशी आम्ही डी वाय पाटीलला पोचलो. वाजले 5 वाजलेत आणि आत्ताशी आम्ही डी वाय पाटीललाच पोचलो आहे. खूप लेट झाला आणि आता ID वगैरे आली, टोपी वगैरे आलं आणि चहा नाश्ता सगळं झालं. नाश्ता वीस बिस्किट वगैरे, चहा नाश्ता तेच बिस्किट. तर तेवढं काय झालं थोडंसं आणि आता पुढे जाऊ. बघू, खूप अजून चालायचं आहे. रात्री मला असं वाटतं 11 तरी वाजतील, 10 किंवा 11. तर आता बघू कसं काय असेल. ठीक आहे, चला. श्री स्वामी. आता मेन हायवेला लागलो आहे. अजून 15 किलोमीटर आहे पनवेल. स्वामी सर बाकी होता, पाया वगैरे पडलो आणि तिकडनं निघालो आता फटाफट. आता वाजणार 5:30 वाजले
तरी मला वाटते 10 तरी वाजतीलच रात्री. आता बघू, तरी पण आम्ही खूप कव्हर करतो आहे पास लागून. आता बघू रात्री किती वाजता पोहोचतो आणि काय होतं. ठीक आहे, काय असेल किती वाजता तुला काय वाटतं? 5 ते 9:30. तेच ना, जाता येणार आपल्याला कितीतरी पास करून काय होतं. आम्ही आता चालत येत होतो, ग्रुपवर मेसेज आला की RBI कॉलनी म्हणजे मेट्रो स्टेशन जवळ एक म्हात्रे परिवार म्हणून एक सेवा देत आहे बघा. तर हा ग्रुपवर एक मेसेज आला होता की RBI कॉलनी म्हणजे मेट्रो स्टेशनजवळ एक म्हात्रे परिवार करून सेवा देतात. तर ती आपले रिक्षा लागलं आहे, ते मस्त गॅस वगैरे घेऊन आलेत आणि चहा वगैरे सगळं रेडी केलं आहे त्यांनी. लास्ट इयर पण होतं तसंच त्यांचं की पूर्ण नाश्ता पाणी सगळं काय होतं आणि आता पण आहे. तर आता बघू काय असेल काय नाही. आणि समोसा देऊ का? हा द्या ना, घ्या ना. तुम्ही काय खाल्लत का नाही? काय खाल्लत काय? हा घेतो थांबा. आता समोसा खातो आणि पुढे निघतो. हे बघा इकडे खारघर, पनवेल, लोणावळा आणि पुणे पुढे भेटू आणि काय असेल ते बघू. समोसा आलाय, ठीक आहे. तर समोसा खाऊ नाही, राहू द्या. तर समोसा खाऊ आणि आता आम्ही आलो पनवेलमध्ये, आत्ताशी पनवेलमध्ये. आणि पनवेलपासून अजून काहीतरी 4 ते 5 किलोमीटर रस्ता आहे. आता पाय खूपच गेले. पाय दुखत आहेत? पाय वगैरे दुखत आहेत का नाही? पाय दुखत आहेत? नाही 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 ना, अजिबात नाही. एकदम रिलॅक्स. एकदम प्रो मॅन आहे. तुझे दुखत आहेत? नाही, फक्त माझे दुखतं. तुम्ही फक्त बातम्या बोलता का? पाय दुखतं. कॅमेरासमोर नाही दुखत. ठीक आहे, माझे पण नाही दुखत मग. तर आता बघू, आता लास्ट गोलवरच जायचं आणि डायरेक्ट ब्लॉगला एंड करू आपण. ठीक आहे, तर आता हे बघा मी मेन हायवेला. चला पुढे भेटू आपण. फायनली लोकेशनवर पोचलो. खूप म्हणजे खूपच दमलो आहे. सगळ्यांची म्हणजे पायांची अवस्था हे बघा. पाय आता जेवणा वगैरे सगळं काढलं, जेवणार आणि गप्प झोपणार. खूप म्हणजे खूप पाय दुखते, म्हणजे खूपच त्रास झाला या टायमाला. बघू स्वामी आहेत तोपर्यंत काही टेन्शन नाही. आता स्वामींना पाया पडू आणि ब्लॉग एंड करून टाकू. श्री स्वामी. त्याच्यावर आमचं जेवण वगैरे झालं. हा बघा काय करतोय, ऋषी फुगवतोय. तर आता आपलं झालं जेवण वगैरे सगळं झालं. सगळं संपलं, पाय वगैरे सगळं संपलं. मी आजचा ब्लॉग पूर्ण संपला. तर आता बघू कसं काय उद्याचं काय असेल काय नाही. आणि आजचा पूर्ण दिवस एकदम चांगला गेला. पाय दुखत गेले. पाय दुखत गेले ना आजचे दिवस. नाही दुखलं, त्याचे नाही दुखलं. तो कॅमेरासमोर नाही बोलणार खरं, पण असं होतं नंतर राहू दे. माहीत आहे सगळ्यांना माहिती आहे कोणाचे काय दुखले काय नाही. तर माझे दुखलेत, त्याचं होईल बरे उद्या सकाळपर्यंत. तर हा ब्लॉग कसा वाटतो तुम्हाला? आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि लोकांना पाठवा पण. ठीक आहे, चलो श्री स्वामी समर्थ.